कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास हा श्रद्धेचा की यातनांचा? गणपती घरी येतो, पण भक्तांचा प्रवास का ठरतो शिक्षेसारखा? तिकीट मिळणं नशिबावर. गणेश भक्तांची दरवर्षी परवड का? रेल्वे फुल, एस टी हाऊसफुल, खाजगी वाहतूक तर लूटच लूट. श्रद्धेपुढे व्यवस्था का हरते? कोकणात जायचंय, आधी सहन करा यातना. गणेशोत्सव आला की कोकणाकडे जाणारा प्रवास रणांगण का बनतोय? कोकण रेल्वेवरचा ताण आणि भक्तांच्या सहनशक्तीची परीक्षा का वाढते? प्रवास की संघर्ष? गणेश भक्तांच्या ह्या वेदना आहेत. आरक्षणासाठी युद्ध, प्रवासासाठी लढाई, हे आता दरवर्षी झालं आहे. प्रत्येक वर्षी तोच प्रश्न. गणराज येतो, पण व्यवस्था का बदलत नाही? आणि कोकणवासियांचे हाल ही का बदलत नाहीत? गणपती बाप्पा मोरयाचा गजर, मनात आनंदाचे तरंग. पण थांबा, कोकणात जाणाऱ्या ट्रेन फुल झाल्यात आणि उरला आहे तो आता जीवघेणा आणि जनावरासारखा कोंडून प्रवास. हा आनंद आहे की मृत्यूशी खेळ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षभरातला सर्वात मोठा सण कोकणचा गणेशोत्सव. चाकरमानी मुंबईतून गावच्या वाटेने निघतात, पण हा प्रवास सोपा उरलेला नाही बरं का. 3 ते 4 महिने आधीच तिकीटं फुल होतात. तत्काळ म्हणजे तर लॉटरीचा खेळ आहे. मग सुरू होतो जीवघेणा संघर्ष. जनरल डब्यात शिरण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. ट्रेन येताच प्रवाशांची अक्षरशः पळापळ होते. खिडकीतून बॅगा टाकल्या जातात. लहान मुलांची घुसमट होते. वृद्ध हवालदिल होतात. एका सीटवर 3-3 नव्हे तर 4-4, 5-5 जण खचून बसतात. ज्यांना आज जागा मिळत नाही ते थेट दारात आणि पायऱ्यांवर लटकून शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. काही जण पेपर टाकून, बॅगा टाकून त्याच्यावरच आपण बसून घेतात, तेही एखाद्या किडी मुंगीसारखे. कोकण रेल्वेचा दरवर्षी गाड्यांची संख्या वाढत जाते. गणपती स्पेशल गाड्या जाहीर होतात, पण लाखो भक्तांच्या तुलनेत ही व्यवस्था तोकडी पडते. रस्ते मार्ग जावं तर खड्ड्यांचं साम्राज्य आणि खाजगी ट्रॅव्हलनं तर लूटच लूट. मग करायचं काय? दरवर्षी प्रश्न विचारला जातो, पण उत्तर शून्यच मिळतं. मुंबईकरांची वेदना कोकण रेल्वेच्या रुळांवर दरवर्षी अशीच उमटत राहते. श्रद्धा आणि भक्तीच्या नावाखाली दरवर्षी कोकणवासियांच्या सुरक्षेचा खेळ केला जातोय. रेल्वे आणि प्रशासनाची अपुरी नियोजनबद्धता आज सर्वसामान्य भक्तांच्या जीवावर बेतत आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत कोकणातला हा सण वेदनेचाच ठरणार आहे. बाप्पा तर दरवर्षी घराघरात येतो, पण या प्रवासातली सुव्यवस्था कधी येणार? अंगावरचा घाम वाढलाय, पाय दुखत आहेत, पण डोळ्यात फक्त आस आहे, ओढ आहे, ती गणरायाची. मुंबईकरांची ही सहनशक्ती म्हणजे बाप्पावर श्रद्धा आहे की प्रशासकीय अपयशाची क्रूर चेष्टा आहे? हा विचार करायला लावणारा आजचा मोठा सवाल आहे. कोकण सत्ताला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.